नंबरच्या प्लॉटमध्ये रात्री खूप कलिंगड खाल्ल्या डुकरानं, म्हणून मी एवढ्या थैल्या आणल्यात लावायला. हे पहा एवढ्या थैल्या आपल्याला लावायच्या. आता ह्या साईडला खूप डुकरांनं खूप नाश केला, खूप गोंधळ केला. हे पहा इथे किती खुंदळा केला. हे पहा इथे पण खुंदळा केला आहे आणि कलिंगड पण इथं भरपूर खाल्ले. तर या साईडनं वाट केली डुकराने यायला बघ. हे इथं खुंदळलं तर, आणि हे पहा इथं पण एक कलिंगड खाल्लं. हे एका साईडनं डुकरानं वाट केली. पहा इथे किती बारीक बारीक कुटके पण तयार. पहा कुटके तयार केले. ते पहा हे छोट छोटाले कुटके केले. तर आणि इथे बसून त्यांना रात्री काय केलं माहिती का. हे पहा यावरती कलिंगडाला पण कसा दात मारला आहे. पहा कलिंगडाला पण दात मारला आहे आणि पूर्ण जागेवर कलिंगड या साईडनं म्हणजे रस्ता इथं ह्या साईडनं केला आहे. पहा इथे मला थैल्या लावायच्या. आता मी थैल्या पण आणल्या. आता ते पहा ह्या साईडनं रस्ता केला आहे आणि इथे पण हे बघी इथे पण किती खाल्लं आहे. ह्या खूपच ह्या साईडनं तिकडून मी साईडनं त्या साईडनं मी साड्या लावल्यात. त्या साईडनं मी साड्या लावल्यात म्हणून त्या साईडला डुकरं आले नाही आणि ह्या साईडला मी काहीच नाही लावलं. हे मी आता आणल्यासोबत मला आता थैल्या लावायचे. आता हे पहा मी एवढं सोबत आणलं, एक लावलं आणि आता लावायचे. हे पहा इथे किती डुकरं नाश केला. पहा हे पहा किती गोंधळ केला डुकरानं. आणि इथे पण अजून एक कलिंगड खाल्लं बघा. हे पहा इथे पण आहे, याच्यातून पाणी पण निघाले, घाण झाले. हे पहा इथे पण कसं खाल्लं दातानं. हे कलिंगड कसं दातानं खाल्लं. हे पहा पडून टाकलं त्यानं. इथे किती नुकसान केलं आणि याच्यामध्ये पाणी पण झाले, म्हणजे कलिंगड घाण झाले. याचा वास पण येणार आहे आणि खाताना पण छान लागणार नाही. हे पहा इथे पण खूपच नुकसान केलं. हे पण खाल्ले कलिंगड दातानं. हे पहा किती छोटछोटाले कलिंगड दातानं तोडून टाकलेत बघा. हे पहा हे कलिंगड कसा दात मारला. हे कलिंगड दात मारला, खूपच नुकसान केली रात्री. आता म्हटलं मी ह्या साईडनं म्हटलं फाऱ्या लावावा, फाऱ्या लावून घ्यायच्यात. म्हणजे फाऱ्या बघून थैल्या बघून डुक्कर प्लॉटमध्ये येत नाही, म्हणजे प्लॉटमध्ये आल्यावर ते थैल्या बघून पळून जाते. हे पहा इथे पण छोटं आहे. पहा हे पाय बाकी किती छोटं आहे. हे पण किती छोटं. हे पाय हे पण याला पण दात मारलाय. पहा हे याला पण दात मारलाय. खूप नुकसान केली रात्री. दोन्ही पण इथे बाकी दोन्ही पण खराब केलेत. हे पहा इथं व्यापारी पण घेत नाही त्या कलिंगडाला, खूप नुकसान केले. त्यामुळे म्हटलं या साईडनं पूर्ण मला आता काय करायचं, थैल्या लावायच्यात ह्या साईडनं. अजून कुठेतरी खाल्लं एका जागेवर, खूपच मोठं खाल्लं त्या जागेवर. तर तिकडे त्या साईडला खाल्ले म्हणून मी काय म्हटलं तर ह्या साईडनं पूर्ण थैल्या लावायच्या. आता म्हणलं एक एक थैल्या लावावा. आता खूप ऊन लागायले. ह्या साईडनं वाट केली. पाय ह्या साईडनं डुकरानं वाट केली. तर म्हटलं मी काय करते, म्हटलं त्या थैल्या आणल्यात मी. आता थैल्या काय करायच्या, थैल्या एक एक थैल्या एका जागेवर लावायच्यात. हे पहा त्या झाडामध्ये थैली टाकायची. हे जे झाड आहे का, झाड थोडंसं मोडायचं आणि या झाडामध्ये थैली टाकून द्यायची, म्हणजे थैलीला बघून डुक्कर पळून जाते. त्यामध्ये लावायचं म्हणजे काय होते, थैलीला पाहून डुक्कर पळून जाते. याच्यामध्ये बसतं ना. आता थैली लावायची म्हणजे काय होतं, हे पहा ही अशी थैली लावायची म्हणजे काय होते, डुक्कर रात्री जर आलं मग इथून जर त्यानं वाट केली आणि ते जर पाहिलं मग त्याला हे का नाही थैली माणसावाने दिसते, मग ते याला बघून पळून जाते, म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये येत नाही. हे पहा आणि इथेच प्लॉट आहे आपला. हे पहा 3 नंबरचा प्लॉट आणि इकडून रस्ता केला आहे त्यांनी, खूपच रस्ता केला आहे. म्हणून मी आता थैली आणल्यात लावायला. इथे एक लावली थैली, आता अजून एक थैली आणली मी. पूर्ण थैल्या लावायच्या, छोट्या थैल्या ज्या खराब झालेल्या आहेत का त्या लावायच्या. आता म्हणजे काय होते, डुक्कर येत नाही. हे पहा इथे नुकसान केलं डुक्करनं खूप. तर अजून एक ही थैली लावायची, इथे लावायची अजून एक. मग काय होते माहिती का, डुक्कर याला भिवून पळून जाते, त्या थैल्या बघून पळून जाते डुक्कर. खूप नुकसान करायचं डुक्कर, याला बघून डुक्कर पळून जाते. या साईडला एक लावायची थैली, त्या साईडला लाल लावायची, लाल म्हणजे लाल थैली काय होते ते बघून पळून जाते डुक्कर. ही पा लाल थैली लावायची. ही अशी इकडं साईडला खूपच मोठा रस्ता केला आहे डुक्करनं यायला, खूपच मोठा रस्ता केला आहे. आता या साईडनं इथे पण लावलं मी. आता एक थैली लावली, इथे एक थैली लावली आणि इथे 2 थैल्या लावल्या. आता पुढं लावायची एक थैली, म्हणजे काय होईल, पुढं लावले ना हे पा इथे एक थैली लावायची, ह्या साईडला एक लावायची. मी लावली होती पण काय केलं माहिती का, त्यांनी रात्री थैल्या पाडल्यात पायाबाकी. मी पण इथं पण लावल्या होत्या थैल्या, पण त्यांनी रात्री आलेत आणि त्यांनी पाडून पण टाकल्यात. आणि खूप कलिंगड पण इथं साईडला खाल्ले. हे पा इथे किती केवढं मोठं कलिंगड
कलिंगड खाल्लंय पा. हे बघा, हे पा इथे पण किती नुकसान केलं. हे पा किती मोठं कलिंगड खाल्लं. हे पा हे किती मोठं कलिंगड खाल्लं. हे खूपच नुकसान केलं. त्यामुळे मी पूर्ण साईडला आता थैल्या साड्या वगैरे लावायले. आणि पा आपले वेल पण किती खराब केलेत पा. हे पा वेल चिखलाने किती खराब केले. तर त्यांनी बसून 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 खूप नुकसान केले. म्हटलं मग काय करावं, एका साईनं काय करावं, फाऱ्या लावा. हे पण इथं पण थैली लावली तरी पण डुक्कर यायले. त्यांना कसं दिसतं ना, संध्याकाळी खूपच ते त्रास द्यायले डुकरं. आज संध्याकाळी मालक म्हणले करंट द्यायचा, करंट सोडायचा, म्हणजे एकदा जर त्यांना शॉट लागला ना मग ते येत नाही तर परत. मग त्यामुळे खूप नुकसान करायलेत ना आपलं, त्यामुळे करंट सोडायचं आहे. हे पा इथे पण थैल्या लावल्या होत्या मी, त्यांनी थैल्या पण पाडल्या. आता मला आता इथे पण काय करायचं, ही काटकी रोवून ही काटकी खोसायची आणि या काटकीमध्ये थैली लावायची. पा ही काटकी खोसायची आणि या काटकीमध्ये थैली लावायची, म्हणजे काय होते डुकरं येत नाही. हे पा हवा सुटली, खूप हवामुळं उडायला अशी थैलीमध्ये अशी लावायची. मला खूपच थैले लावायचे का, हवा सुटली. खूप वातावरण पण चेंज झाले आणि खूप हवा पण सुटली. म्हटलं फाऱ्या लावून घ्यावा थोड्या वेळानं, म्हटलं हवा सुटली म्हटलं. आणि हे पा आपला साईडला प्लॉट आहे. इकडून रस्ता केला त्यांनी, एका साईडला रस्ता केला आहे.